नमस्कार दादा. नमस्ते. काय सांगाल आज कसा पळाला बलमा आणि मायबेची जोडी? प्रथमच पळाली आणि प्रेक्षकांच्या मनातली जोडी बऱ्याच दिवस चाललं होतं पळवायची, काहीतरी प्रॉब्लेम येत होता थोडंफार, आणि आज अचानक रात्री 11 वाजता पायरा झाला. आज गाडी चांगली पळाली आणि सगळ्यांची मनं जिंकली गाडी. आज मला वाटते भारत आणि सुंदरची जोडी जशी पळायची आणि तशा पद्धतीनं धाटणीची दोन्ही बैल दोन्ही बैल तशी पळाली, ताकदीनिशी पळाली आणि सदा मास्तरचा महिब्या सुद्धा चांगला पळाला. आणि बलमान तरी काय आज तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं प्रेक्षकांनी, आज बैलांना शेवटच केला. बलमाचा जरा बॅड पॅच चालू होता मध्यंतरीच्या काळामध्ये, बरेचशा अडचणी येऊन गेल्या, तरी पण आज पहिल्यासारखं स्पीड वाटलं. जेव्हा काय झालं फुल गतीला पळायचं ना तेव्हा अडचणीच्या काळात थोडाफार आम्ही पण सगळ्यांनी संयम ठेवला. बैल पळत होता पण काही ना काहीतरी अडचण येत होती, त्यामुळं आम्ही पण काय बैल जास्त बाहेर काढलेला नाही. आणि आज बैलानं पहिलं रंगरूप आज दाखवलं बैलानं. तुम्ही काय करता म्हणजे पाहिल्याचं वगैरे कसं? अक्षय शेट खास मित्र आहेत आपले, माझं गाव कुंडल, मी गुरुलाड. बैल जोपर्यंत म्हणजे अक्षय शेटने खरेदी करायच्या आधीपासून मी वासरू बघतो. मग अक्षय शेटने खरेदी केलं त्यावेळेस सुद्धा मी त्यावेळेसपासून मी बलमाचा आजपर्यंत कधी बॅड पॅच बघितलं नव्हता. 1.5 महिन्याच्या मागलं 1.5 महिने सोडलं तर बैलाचा बॅड पॅच कधी नव्हता. आणि त्याची गती वगैरे बघून आहे ना, तो अगदी म्हणजे आपल्या पहिल्यापासून अक्षय शेटचा आपला संबंध असल्यामुळे कायम आपण बैलाच्या सोबत असतो काय. आणि म्हणजे काय अक्षय शेट भाव असल्या की म्हणजे आता सध्या बॅड पॅच झाला तोच एक आयुष्यातला एवढाच बॅड पॅच, त्यातून तो वर आला, म्हणजे त्यातून बरेच आज बैलांना दाखवून दिलं ना मी काय करू शकतो. बैलांना दाखवून दिलं. त्या काळामध्ये काय कानावर तुमच्यावर पण गोष्टी पडल्या असतील, अक्षय दादांनी पण तुला काय गोष्टी सांगितल्या असतील, पडद्या मागच्या गोष्टी काय गोष्टी होत्या त्या? कसं असतं, बैल थोडा ह्या बैलगाडी शर्यतीत बैल थोडा बॅड पॅचला गेला की माणसं नाही होय म्हणाय चालू करतात. पण आज खरं बैलांना दाखवून दिलं, जे नाही म्हणतो ते किंवा ज्यांनी दिलं नाही ते बैलांना आज साध्य करून दाखवलं की मी काय आहे आणि मी काय करू शकतो. आता उन्हाळा येतोय, आता उन्हाळा म्हटलं की काय बोलायला नको, बलमाची गती म्हणजे आता साहेब तुम्हाला सांगू का, आजपासून बलमाचा दिवसच चालू झाला. हो, आजपासून बलमाचा दिवस चालू झाला, त्याच्यावर एवढा विश्वास आहे ना आपला. आज बैलानं गुलाल घेतलाय, तुम्ही आता भरपूर वेळा मुलाखत घ्यायला येणार. बैल आता गुलालातनं माग हटत नाही, काय आमच्या सातारचाच आहे ते, काय लांबचा आता बैल गुलालातनं माग हटत नाही. तरी आता सध्या पैरे वगैरे बघताय तुम्ही, तर आता कसं पुढचं नियोजन असणार आहे असं? आता बैल टॉप मध्येच पाहणार. आता 9 तारखेला नागटांचं मैदान आहे. अक्षय शेटनी काहीतरी नियोजन केलंय, पण नियोजन चांगलंच असणार आणि बैल मोठ्या पायऱ्यांनी पाहणार. जास्त लांब का नाही येत नाही, म्हणजे लांबचं मैदान वगैरे असलं? नाही, बैल लांबचं मैदान नाही, बैल सगळी लांबची मैदान पाहायला, पण थोडा बॅड पॅच चालू होता त्यामुळे बैल थोडा विश्रांतीवर ठेवला होता. दादा, काय बदल वगैरे काय जाणवले त्याच्यामध्ये? पण जरा स्वभावामध्ये आज बैलाचा स्वभाव लय असा रागीट आहे. आज अगदी नाही बैलाच तुम्ही खाली जाताना फायनलला स्वभाव बघायला पाहिजे होता. बैल आज म्हणजे काहीतरी वेगळं करणार. ही ज्या वेळेस गटाला पोहून आला त्यावेळेस आम्हाला माहित झालं की बैल आज काहीतरी वेगळं करणार. आणि बैलांना सेमी तुम्ही बघितलंच असेल, अमरना अगदी देवदगडापासून उभा राहून अमर आला. बैल पहिल्यापेक्षा जास्त आज पाहा. हे दिवस आता उन्हाळ्याचं ते सगळं चालू झालं. सरांची काय प्रतिक्रिया होते? नाही, प्रतिक्रिया काय नाही, बैल पाहिला ना सगळी खुश असते ती. फक्त बैल पाहायला पाहिजे. शर्यतीला हार जीत होत राहणार, त्याचा विषय नाही. बॅड पॉईंट येणार किंवा चांगले दिवस येणार, पण चांगल्या दिवसात सुद्धा अक्षय शेट म्हणा हे आपले सगळे बलमाचे फॅन फॉलोअर कधी कुणाला काय, आता जे बलमाचे फॅन फॉलोअर्स आहेत तेव्हा गोट्यावरचे जे कार्यकर्ते, जर बलमा हरला तर कधी म्हणजे असं नाही करत की बाबा तुमच्या बैलामुळे हरला आमचा बैल वगैरे, असं कधीच झालेलं नाही. आणि कधी बाबांनो आज बैलानं गाडीनं मार खाल्ला तर कुणाला ड्रायव्हरला दोष देणं किंवा पैर करायला दोष देणं काय नाही. आणि थोड्याफार नशिबाच्या गोष्टी असतील, त्या नशिबात जर लिहिलेलं असेल तर काय पण होणार. फॅन्स बद्दल काय सांगाल? कट्टर आहेत, एकदम कट्टर फॅन्स आहेत ते. आणि 1.5 महिना जरा बैल जरा अड्ड्यात दिसत नव्हता, तर बरेच लोकांचं फोन येत होतं बलमा कधी बाहेर येणार. आणि आज फॅन फॉलोअरला सुद्धा माहित नाही की आज बैल पळायला आलाय, कारण रात्री लेट नियोजन झालं आणि आज बैलानं फॅन्स फॉलोअर सुद्धा मन जिंकलं. आणि अक्षयदादाचा चेहरा पाहिलेला सकाळी, चेहऱ्यावरनच वाटत होतं की लय खुश वाटत होता. गाडी पाहिल्यानंतर गटाच्या आधीच अक्षयदादाला कॉन्फिडन्स होता, पण आज खूप आनंदी होता. आणि जसं गटाला गाडी पाहिली
तसं सगळ्या फॅन्स फॉलोअरचा आणि बलमाच्या सोबत जे आहे ती बलमा प्रेमी तेवढे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला आनंद भविष्यामध्ये आम्हाला पाहायला मिळेल का जोडी? 100% मॅम, 100%. म्हणजे गुलालातली जोडी पुन्हा 100% तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. बलमाचा मोठा फॅन आहे बघा. काय काय तू 12 किलोमीटर गेला असं काय आलं बलमाचा शर्ट घालायला? टी शर्ट बदलायला मला माहित नव्हतं आज शर्यत आहे ते. इथं आल्यावर कळलं की कसं पाहायला बलमा काय मस्त असतो, नेहमी चांगला पळतो आणि त्याच्या पळण्यापेक्षा म्हणजे त्याचा नंबर येतो गुलालात राहण्यापेक्षा काय गाड्यावरती पण बलमा आहे? माझ्या घड्याळात बलमा, मागं पण बलमाच आहे, माझ्या रिंगटोनलाही बलमाच आहे आणि माझ्या डीपीलाही बलमाच आहे. हृदयात आहे बरं, माझ्या हृदयात आहे. आणि बलमा गुलाला राहतो जिंकतो याच्यापेक्षा त्याचा पळ मला खूप आवडतो. नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्राची इच्छा होती की ही जोडी पळवूया आणि ही इच्छा पूर्ण केली. काय सांगाल आज? नाही, लय दिवसात आज पहिल्यांदाच माहिती बालमाची गाडी पळाली, चांगली गाडी पळाली, सगळ्या पब्लिकने बघितलं. कशा पद्धतीने स्पीड वगैरे कसं वाटलं काय? नाही, गटाला सिमीला 1 नंबर स्पीड लागलेलं, फायनलला पण चांगलं स्पीड लागलं गाडीला. आणि नियोजन कशा रीते झालं? म्हणजे नियोजन शेटनं सरांनी केलेलं आज पहिल्यांदा. तरी काय वैशिष्ट्य काय वाटली ही जोडी पळताना? म्हणजे नाही, ही जोडी ह्याच्या आधी कवात पळली नव्हती. आज आदत वयापासून मायबे पळत होता पण बालमावर कवा पळाला नव्हता. आज पहिल्यांदा जोडी पळाली, फायनलला राहिली, 2 नंबर केला, त्याचा आनंद आहे. बरेच दिवस झालं इच्छा होती की बाबा गुलाल घ्यावा आणि पहिल्यासारखं स्पीड आणि भारत सुंदरची जी जोडी पळायची त्या जोडीगत आज स्पीड वाटलं गटाला, सीमेला आणि फायनलला. काय सांगाल? गाडी चांगलीच पळते या दोघांची, आज पहिल्यांदाच पळाली कारण दोन्ही परफेक्ट खांद्याची लागलेली, त्यामुळे आज गाडी चांगली पडली. पाऊस पण आलाय, आता तुम्हाला पण जायची मुलाखत.